हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे तुम्ही? तुम्ही सगळे कसे आहात? मी एकदम स्पीचलेस का झाली, आय डोंट नो. मी एवढं काय काय बोलायचं ठरवलं होतं, मी एकदम शांत का झाले, आय रिअली डोंट नो. तूफान से पहले की शांति हो सकती है. तसं पण आज नो टॉपिक रिडिंगच आहे. जे मला कार्ड्स सांगतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जी मेहनत घेताय त्याचं फाउंडेशन तयार होत आहे. म्हणजे तुम्ही समजा काही वृक्ष लावत असाल, तुम्ही समजा बीज लावलं आहे, तर त्याला अंकुर फुटायला आता स्टार्ट होणार आहे, अशा पद्धतीचं मला दिसत आहे. कारण ते मोठं होऊन झाड होण्यासाठी त्याला अंकुर फुटणं गरजेचं आहे. तर ते अंकुर फुटण्याचा टाईम आता आलेला आहे. एक बेस, एक फाउंडेशन तुमच्या लाईफमध्ये तयार होते आणि ते तुमच्या मेहनतीने होत आहे, जो ग्रो करून तुम्हाला छान फळं आणि फुलं देऊ शकतं. सो आणखीन मला काय दिसतंय की तुम्ही थोडंसं अलर्ट राहता आहात. आत्ता तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होतोय आणि त्या चेंजला तुम्ही कॉन्शियसरित्या बघत आहात. म्हणजे तुम्हाला समजतंय काहीतरी चेंज होतंय लाईफमध्ये, त्या पद्धतीने मला असं वाटतंय की वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफकडे बघत आहात आत्ता, की काहीतरी चेंज होत आहे लाईफमध्ये. तुम्ही अवेअर आहात त्या गोष्टीमध्ये. ओके, येस, तुमच्या लाईफमध्ये स्पीड पकडतोय. येस, हे दोन्हीही कार्ड्स हे सांगतात तुमच्या लाईफमध्ये स्पीड पकडतोय. तुमच्या मेहनतीची फळं तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या लाईफमध्ये आता तुम्ही म्हणजे लवकरच टेक ऑफ करणार आहात चांगल्या गोष्टीमध्ये. ओके, सो येस, मला असं दिसतंय करिअरमध्ये चांगली उडान मिळू शकते. रिलेशनशिपमध्ये पण, बिकॉज मला हे स्वॅनचं कार्ड आलेलं आहे. मला खूप आवडतं हे कार्ड. दो हंसों का जोड़ा बिछड़ नहीं गया, अब मिलने वाला है. म्हणजे सबसे पहिला सगळ्यात पहिल्यांदी मला हेच गाणं आत्ता डोक्यात आलं. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके. सो येस, द चॅरियट अँड आय थिंक 2 ऑफ कप्स किंवा पेज ऑफ कप्स, वॉट एव्हर इट इज. तुमच्या लव्ह लाईफमध्ये पण आता इक्वल गिव्ह अँड टेक मिळणार आहे तुम्हाला. तुमचं लाईफ स्पीडली पुढे जाणार आहे. तुम्ही सगळे प्रॉब्लेम्सना फेस करून आता चांगल्या गोष्टींमध्ये प्रवेश करणार आहात. येस, किंग ऑफ पेंटिकल. मी आत्ता तेच बोलले ना, प्रॉब्लेम्स, माउंटेन म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स, त्यांना तुम्ही पार करून आता शांततेत जाणार आहात. जिथे तुम्ही तुमच्या मेहनतीचे कष्ट जे केलेत ना, त्या कष्टाची फळं भोगणार आहात चांगल्या पद्धतीने. फिश अगेन सांगतात की पैसा, समृद्धी, स्पिरिच्युअलिटी, तर त्या तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. आणि सुबह का भोला शाम को घर वापस आने वाला है, अशा पद्धतीने जो तुमच्या लाईफमधून निघून गेलेत पर्सन, ते रिटर्न येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे 2-2ची गोष्ट करतायत, बरोबर. इथे पण 2 आहेत, इथे पण 2 आहेत, इथे पण 2 आहेत, डबल. सो 2चे 4 हात नक्कीच होणार आहेत. आणि तुम्ही ऑलरेडी 2 असाल तर 3 किंवा 4 हात होऊ शकतात. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये वृद्धी होणार आहे, समृद्धी येणार आहे. जर रिलेशनशिपमध्ये असाल तर मॅरेज होईल, सिंगल असाल तर मिंगल व्हाल, अशा पद्धतीने. रिलेशनशिपमध्ये आहात, म्हणजे तुमच्या घरात इनफ किड्स पण आहेत तुमची, तर मग तुमच्या दोघांमधलं जे इक्वेशन आहे ते परत रोमॅन्टिक होणार आहे. सो अशा पद्धतीचं मला रीडिंग दिसतं आहे. आणि लास्ट आपण एक थोडंसं गायडन्स घेऊया. रोमॅन्स एंजलपासनं की ते आपल्याला काय सांगू इच्छितात. दो दिल मिल रहे हैं मगर ओ चुपके चुपके. हनीमून पीरियड सबको हो रही है
हाँ सबको हो रही है खबर, चुपके चुपके. तुम्हाला सांगण्यात येते की स्टे ऑप्टिमिस्टिक अबाउट युअर लव्ह लाईफ. तुम्ही जे काही तुमचं रुटीन ठेवताय, ज्या काही गोष्टी तुम्ही करताय त्या कंटिन्यू करत राहा. जो व्यक्ती डिसेप्शनमध्ये आहे, जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत, जे मास्क घालून तुमच्याबरोबर राहिलेत आणि ज्यांनी तुमच्याशी खोटं बोलून तुमच्या लाईफमधनं निघून गेलेत, ते पर्सन रिटर्न येणार आहेत. बिकॉज हनीमून पिरियड, पास्ट लाईफ कनेक्शन अँड मेक द एफर्ट. ते व्यक्ती आता एफर्ट घेणार आहेत. त्यांना तुमच्याबरोबर पॅशनेट रिलेशनशिप हवं आहे. बिकॉज त्यांना हे समजलंय की तुम्ही दोघं जे आहात ते पास्ट लाईफ रिलेशनशिपमध्ये आहात. म्हणजे तुम्ही खूप पास्ट लाईफ एकत्र घालवलेली आहे. तर या गोष्टीची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळे ते व्यक्ती परत येत आहेत. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके.